विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण गियासुद्दीन बलबन बघणार आहोत. 1266 ते 1287 या कालखंडामध्ये त्याने दिल्लीच्या सुलतानशाहीच्या गादीवर पदासीन राहून राज्यकारभार केला आणि सुलतान म्हणून अत्यंत प्रसिद्ध असा गियासुद्दीन बलबन याने राज्य केलं. 1266 ते 1287 हा त्याचा काळ आहे गियासुद्दीन बलबनचा. रजिया ज्या वेळेला सत्तेमध्ये होती, आपण बघितलं रजिया 1240 मध्ये अमीर सरदारांनी, जे अमीर होते त्यांनी काही सरदारांनी रजियाला विरोध केला हे आपण बघितलं आणि त्या विरोधातून 1240 मध्ये सत्तेतून रजिया निघाली आणि मारल्या गेली डाकूंकडून हे आपण बघितलं आहे. तिच्या हातातून सत्ता गेली आणि अल्तमशचा जो मुलगा होता बहराम शहा, इथे दिसेल आपल्याला बहराम शहाच्या हाती सत्ता आली. आता बहराम शहाची कारकीर्द काही फार मोठी नाही, तो काही तेवढा कर्तृत्ववान नव्हता आणि त्यामुळे बहराम शहाची कारकीर्द तेवढी काही चांगली राहिली नाही, नसल्यासारखीच होती असं म्हणता येईल, काही प्रसिद्ध नाही ते. मग पुढे म्हणजे तो बहराम शहा जो होता तो त्याचे 40 गुलामांचा गट होता, सरदार होते, यांच्या हातातील तो एक बाहुला होता, खेळणा होता आणि त्यामुळे बहराम शहाला जे जे त्यांनी सांगितलं, सरदारांनी सांगितलं तेच बहराम शहाने केलं आणि राज्य काही वाढवल्याचं आपल्याला दिसत नाही. त्यानंतर अलाउद्दीन मसूद शहा, म्हणजे बहराम शहाला ठार मारलं त्यांनी, गादीवरून काढून टाकलं, कारण की हे सगळे कारभार आता 40 गुलामांचा गट करत होता. सगळी सत्ता त्यांच्या हातामध्ये एकवटलेली होती आणि त्यामुळे ते 40 गुलाम जसं म्हणतील तसं घडत होतं. त्यामुळे बहराम शहा सत्तेवर पाहिजे तर मग बहराम शहाला बसवलं, मग बहराम शहाला ठार केलं, त्या जागेवर अलाउद्दीन मसूद शहा पाहिजे, मग मसूद शहाला बसवलं. म्हणजे त्यांच्यासाठी ही बाब काही खूप अवघड होती असं नाही, कारण की त्यांना ते सहज करता येणारं होतं. त्यांच्याच हाती सगळी सत्ता होती, त्या 40 गुलामांच्या हाती सगळी सत्ता होती. हा रुकनुद्दीन फिरोज शहाचा मुलगा होता अल्लाउद्दीन मसूद शहा, आणि मसूद शहा याला गादीवर बसवलं आणि त्याच्यानंतर अल्तमशचा मुलगा, चौथा मुलगा नासिरुद्दीन मोहम्मद याला गादीवर बसविण्यात आला. हा एक दीर्घकाळ राज्य करणारा नासिरुद्दीन मोहम्मद होता. 1246 ते 1266 या दरम्यान नासिरुद्दीन मोहम्मदने राज्य केलं असं आपल्याला म्हणता येतं. दीर्घकाळ राहू शकला आणि 40 गुलामांच्या मताप्रमाणे त्यानेही राज्य केलं असं काही नाही, त्यानेही 40 गुलामांच्या मताप्रमाणे राज्य केलं, पण हा जास्त काळ सत्तेमध्ये राहिला. अलाउद्दीन मसूद शहा राहू शकला नाही किंवा बहराम शहा राहू शकला नाही. रजियाला पण त्यांनी लगेच पदावरून काढलं म्हणजे आणि मारून टाकलं असं आपल्याला दिसते. तर या कालखंडामध्ये नासिरुद्दीन मोहम्मदच्या जो त्याला मदतीसाठी होता तो होता बलबन. म्हणजे आता जो उल्लेख येतो आहे बलबनचा, तो अत्यंत कर्तबगार होता, गुलाम होता अल्तमशचा, पण अल्तमशने त्याला पुढील काळात गुलामगिरीतून मुक्त केलं होतं असं आपल्याला दिसून येतं. हा नासिरुद्दीन मोहम्मदला मोठ्या प्रमाणावर मदत करणारा असा बलबन होता आणि बलबनच्या पुढाकाराने नासिरुद्दीन मोहम्मदला शासन चालवता आलं आणि 40 गुलामांच्या गटाला जवळजवळ त्यामधील जे 40 गुलामांपैकी जे महत्वाचे गुलाम होते त्यांना बलबनने आतमध्ये राहूनच संपवलं होतं, कारण की बलबन स्वतःही त्या 40 गुलामांच्या गटाचा एक सदस्य होता. त्यामुळे त्याला या सगळ्या बाबी माहीत होत्या आणि म्हणून तो आतमध्ये राहून त्या 40 गुलामांच्या गटाला नष्ट करण्याचं काम तो करत होता.
असं याच्यावरून लक्षात येतं. 1246 ते 1266 नासिरुद्दीन मोहम्मद हा सत्तेमध्ये होता. मग पुढे 1266 मध्ये त्याचा मृत्यू झाल्याबरोबर 1266 मध्ये त्याचा मृत्यू झाल्याबरोबर त्या जागेवर उत्तराधिकारी म्हणून बलबन आला. त्याने बलबनला नियुक्तच केलेलं होतं उत्तराधिकारी म्हणून, आणि त्यामुळे बलबन हा तिथे उत्तराधिकारी बनला असं आपल्याला म्हणता येतं. आता बलबन उत्तराधिकारी असल्यामुळे नासिरुद्दीनच्या मृत्यूनंतर, नासिरुद्दीन मोहम्मदच्या मृत्यूनंतर लगेच सगळी सत्ता बलबनने आपल्या हाती घेतलेली दिसते. मग हा बलबन कसा आला, कुठून आला, या बाबतीत थोडी माहिती बघूया. त्याचं प्रारंभिक जीवन कसं होतं त्याविषयी. इल्बरी तुर्क वंशाचा, इल्बरी तुर्क हे त्याच्या वंशाचं नाव आहे. इल्बरी इल्बरी तुर्क वंशाचा हा होता, बलबन होता. आणि त्याचा पिताही त्या वंशाचा असल्यामुळेही आपल्याला माहिती मिळते की तो इल्बरी तुर्क जातीचा किंवा वंशाचा होता. आणि त्या गटाचा त्याचे वडील नेता असल्यामुळे, खान असल्यामुळे, खान म्हणजे नेता, नेता असल्यामुळे स्वाभाविकच बलबनला लहानपणापासूनच चांगलं शिक्षण मिळालं वगैरे. पण अडचण अशी होती की या कालखंडामध्ये मंगोलांचे मोठे आक्रमण व्हायचे, आणि त्या मंगोलांनी बलबन लहान असताना त्याला पकडलं आणि ख्वाजा जमालुद्दीनला त्यांनी विकलं. हा बसऱ्याचा होता ख्वाजा जमालुद्दीन, याला त्यांनी पकडून विकून दिलं. आता बलबन गुलाम झाला, लहानपणापासूनच गुलाम म्हणून तो विकला गेला. आता तो बलबन ख्वाजा जमालुद्दीनचा गुलाम झाला. मग पुढील काळात ख्वाजा जमालुद्दीनने 1232 मध्ये त्याला अल्तमशला विकलं, आणि अल्तमशने विकत घेऊन अल्तमशने त्याला स्वतःचा गुलाम बनवला. असा हा गुलाम असलेला बलबन, अल्तमशचा गुलाम असलेला बलबन अत्यंत हुशार होता, चपळ होता, तलवार चालवण्यात निपुण होता, युद्ध कौशल्य त्याच्यामध्ये होतं. आणि हे अल्तमशच्या लक्षात आल्यामुळे अल्तमशने त्याला एक प्रकारचा मुलगा मानला आणि त्याच्याकडे बऱ्यापैकी पद सोपवलं आणि युद्धाच्या मोहिमांमध्ये त्याची नियुक्ती केली. आणि त्यामुळे त्याची चपळाई जी आहे, युद्ध करण्याचं कौशल्य जे आहे बलबनचं, ते सगळ्यांना दिसायला लागलं. तर अशी निवड झाल्यामुळे स्वाभाविकच बलबन हा अत्यंत गुणी आहे हे लक्षात आल्यानंतर त्याला अल्तमशने स्वतः 40 गुलामांचा गट तयार केलेला होता. ते सगळे सरदार म्हणजे शमसी सरदार म्हणून ओळखल्या पण जातात. त्या गटामध्ये बलबनला सामील करणारा अल्तमशच होता. त्यामुळे तो जो 40 गुलामांचा गट होता त्यापैकी एक बलबन होता. त्यामुळे बलबनची शक्ती आता 40 गुलामांमध्ये तो असल्यामुळे त्याची शक्ती वाढली. सोबतच त्याचे जे इतर सोबती होते, 39 सोबती म्हणून आपण, ते एकूण जर 40 होते तर 39 सोबती जे होते, त्या सगळ्यांना घेऊन त्याने स्वतःची शक्ती वाढवली. अशा पद्धतीने बलबनने राज्य कारभारामध्ये स्वतःची एंट्री केली किंवा त्याने प्रवेश मिळवला. जेव्हा अल्तमशचा मृत्यू झाला आणि रजिया सत्तेमध्ये आली, तर रजियाच्या काळात अमीर शिकार या पदावर बलबन होता. म्हणजे बलबन अचानक मधातून आला असं नाही, तर बलबन या काळात होता, फक्त तो आपल्याला दिसत नाही किंवा त्या बाबतीत फारशी चर्चा होत नाही. अमीर शिकार या पदावर बलबन होता. आता बलबन राजकीय प्रवेश करतो आहे म्हणून बलबन विषयी आता मग क्युरियोसिटी वाढते किंवा बलबन विषयी माहिती असावी. तर रजियाच्या काळात बलबन हा अमीर शिकार पदावर होता. बहराम शाह त्याच्यानंतर आला, तर बहरामच्या काळात अमीर आखूर या पदावर तो होता. अमीर आखूर अशा वेगवेगळ्या पदांवर वेगवेगळ्या काळात बलबनची नियुक्ती झाली. कारण बलबन अतिशय कार्यकुशल होता, युद्धामध्ये निपुण होता,
अत्यंत गुणसंपन्न असलेला बलबन, आणि त्यामुळे स्वाभाविकच या शासकांना त्याची गरज भासायची. मग मसूद शाह जेव्हा सत्तेमध्ये आला, तेव्हा मसूद शहाने त्याला अमीर ए हिजीब अमीर ए हिजीब या पदावर नियुक्त केलं. हे मोठं पद आहे प्रशासनामधलं. अशा पद्धतीने तो एक एक पायदान वर चढत गेला. अमीर ए शिकार होता, त्याच्यानंतर अमीर ए आखूर झाला, त्याच्यानंतर अमीर ए हिजीब या पदावर तो होता. म्हणजे वेगवेगळी पद बलबनने भोगलेली होती, किंवा तो वेगवेगळ्या पदांवर त्याने काम केलेलं होतं. असा हा बलबन. मग जेव्हा नासिरुद्दीन सत्तेमध्ये आला, नासिरुद्दीन मोहम्मद, तेव्हा त्याने बलबनची हुशारी, बलबनची कर्तबगारी हे सगळं बघून त्याला एक उपाधी दिली, उलूघ खान. कारण की तो कर्तव्यामध्ये कसूर न करणारा होता, कर्तव्य चोखपणे बजावणारा होता. हे सगळं लक्षात घेऊन नासिरुद्दीनने त्याला उपाधी दिली होती उलूघ खान नावाची, आणि नायब ए मुमालिक या पदावर त्याची नियुक्ती केली. नायब ए मुमालिक या उच्च पदावर त्याची नियुक्ती केली, आणि अशा पद्धतीने बलबन सत्तेच्या पायदानावर येऊन पोहोचला. आता अशातच 1266 मध्ये जेव्हा त्या नासिरुद्दीन मोहम्मदचा मृत्यू झाला, त्यावेळेला बलबनच्या हाती सगळी सत्ता आलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने बलबन हा वेगवेगळ्या पदांवर राहून, वेगवेगळ्या लढाया जिंकून, सगळ्या शासकांची मर्जी सांभाळून सत्तेमध्ये वर चढत आला. असा बलबन जेव्हा 1266 मध्ये स्वतः सुलतान बनला, कारण की नासिरुद्दीन मोहम्मदने त्याला आपला वारिस, आपला उत्तराधिकारी घोषितच केलं होतं, आणि त्याच्या मृत्यूनंतर लगेच बलबन हा सुलतान बनला. बलबन समोर समस्या काय होत्या? बलबन जेव्हा सत्तेमध्ये आला तेव्हा त्याच्या समोर काय समस्या होत्या? पहिली समस्या अशी होती की सुलतानाचं जे पद होतं, त्या पदाचं महत्व फारच जास्त कमी झालेलं होतं. कारण आत्ताच बघितल्याप्रमाणे या वरच्या स्लाइड मध्ये जर आपण बघितलं ना, तर इथे रजिया आली, रजिया नंतर बहराम शाह आला, बहराम शाह नंतर अलाउद्दीन आला, मसूद शाह, त्याच्यानंतर नासिरुद्दीन आला. म्हणजे काय की एकाला मारून, म्हणजे त्याला सत्तेवर बसवायचं, त्याच्याकडून काही पैसे उकळायचे, त्याला आपल्या मताप्रमाणे राज्य चालवायला लावायचं, आणि त्याचं काम संपलं की त्याला मारून टाकायचं, दुसऱ्याला पदावर बसवायचं. म्हणजे 40 गुलामांच्या गटाने किंग मेकरची भूमिका या कालखंडामध्ये बजावली. आणि त्यामुळे काय झालं की किंग मेकर जेव्हा ते बनले, तर मग आता कोणाला बसवायचं आणि कोणाला नाही बसवायचं हे तेच ठरवू लागले. मग आता सुलतानाचं काय महत्व राहिलं? कारण की 40 गुलाम जर हे ठरवतात की कोण पदावर बसणार आणि कोण नाही बसणार, तर मग त्या सुलतानाचं महत्व तेवढं राहून जात नाही. आणि त्यामुळे अल्तमश नंतरच्या साधारणतः 30 वर्षाच्या कालखंडामध्ये सुलतानाचं पद हे महत्व नसलेलं पद राहून गेलं. म्हणजे कोणीही ज्याला वाटलं त्याला ते 40 गुलाम या पदावर बसवू शकत होते. म्हणजे काय की या पदाला, सुलतान या पदाला आता फारसं महत्व राहिलेलं नव्हतं. ते त्याला वाढवायचं होतं. म्हणजे बलबनला सुलतान पदाचं महत्व वाढवायचं होतं. ही एक समस्या त्याच्या समोर होती. दुसरी समस्या होती तुर्की अमीरांची. त्यांचं फार महत्व वाढलेलं होतं, तुर्की अमीरांचं. अल्तमश नंतर हे जे अमीर होते, सरदार होते, त्यांनी स्वतःच्या उपयोगाकरिता सत्तेचा वापर केला. त्याचबरोबर स्वार्थ आधी बघितला, आणि ते स्वार्थी झाल्यामुळे साहजिकच राज्याची वाढ झाली नाही. आणि म्हणून या तुर्की अमीरांचं महत्व कमी करणं फारच गरजेचं होतं, आणि ते सुद्धा बलबनला करायचं होतं. त्याचबरोबर राजपुतांचा उपद्रव वाढलेला होता. राजपुतांनी स्वतःचा प्रदेश जिंकायला सुरुवात केली, आणि त्यामुळे
राजपुतांचा सुद्धा उपद्रव इथे वाढलेला दिसतो. त्या राजपुतांचाही बंदोबस्त त्याला करायचा होता. अशा पद्धतीने राजपूत सुद्धा त्याच्या समोर एक समस्या म्हणून होती. त्याचबरोबर मंगोलांवर दडपण ठेवायचं होतं किंवा मंगोलांना धाकात ठेवायचं होतं. आता मंगोल थेट मध्य आशियामध्ये राज्य करतायत आणि त्यांच्यावर दडपण आणणं एवढं सोपं नव्हतं, पण तेही बलबनने करून दाखवलं. अशा पद्धतीची समस्या त्याच्या समोर होती, मंगोलांची समस्या. त्यांची फार भीती होती सगळीकडे. मध्य आशियामध्ये मंगोलांचं नाव घेतलं की सगळे कापायचे, अशी स्थिती त्याच्या समोर होती. किंवा ज्या काळात त्याने राज्य केलं त्या कालखंडात या सगळ्या समस्या बलबन समोर होत्या. त्याचबरोबर शासन व्यवस्थेची समस्या एक मोठी समस्या त्याच्या समोर होती. त्याच्यात सुधारणा करणं हे सुद्धा त्याला करायचं होतं किंवा शासनामध्ये सुधारणा करायच्या होत्या. म्हणजे मुळात बलबनने जे काम केलं ते काम राज्यवाढीपेक्षा महत्वाचं हे होतं की आपल्या सत्तेला स्थिर कसं करता येईल, याच्यावर विशेष काम त्या बलबनने केलेलं आपल्याला दिसून येते. हे करण्यासाठी त्याने याच्यावर उपाययोजना अवलंबिल्या किंवा उपाययोजना केल्या. पहिली उपाययोजना ती म्हणजे राजपदाचा नवीन सिद्धांत. त्याने एक सिद्धांत मांडला राजपदाचा. समस्या गंभीर होती, कारण की राजपद जे होतं, जे सुलतानाचं पद होतं, त्या सुलतानाच्या पदाला काडीची किंमत राहिलेली नव्हती किंवा तीळ मात्र त्या बाबतीत, त्या राजपदाच्या बाबतीत कोणी समजून घेत नव्हतं. कारण की सुलतान म्हटला की हसण्यासारखा विषय झालेला होता. कारण की सुलतानाला कधी बसवायचं आणि कधी पदावरून काढायचं हे कोण ठरवत होता? 40 गुलामांचा गट. मग महत्व कोणाचं वाढेल? 40 गुलामांचं किंवा त्या गटाचं. सुलतानाचं नाही वाढणार, कारण की सुलतानाच्या मर्जीचं काही चालतच नव्हतं ना तिथे. आणि म्हणून सुलतानाच्या या पदाचं महत्व कसं वाढवायचं ही एक मोठी समस्या त्या बलबन समोर होती. बलबनला असं वाटत होतं की सुलतानाची भीती इतकी असावी की ते भूत त्या सरदारांच्या मानगुटीवर सतत बसलेलं असलं पाहिजे. अशा पद्धतीचं काहीतरी त्याला करायचं होतं आणि त्याला हे दाखवायचं होतं की सुलतान सर्वश्रेष्ठ आहे, सुलतानाच्या वर दुसरं काहीच नाही. हे सिद्ध करण्यासाठी मग त्याला काही बाबी कराव्या लागल्या, घडवून आणावं लागलं. तसं जसं की त्याने म्हटलं की ईश्वरीय पद आहे हे, सम्राटाचं जे पद आहे ते काही सम्राटाला किंवा असं कोणाला सहज नाही मिळत. तो तुर्क वंशाचा होता. त्याने स्वतःचा वंश तुर्क सांगितला. अफरासियाबचा मी वंशज आहे. म्हणजेच काय की एक चांगल्या कौम मधला, चांगल्या जाती मधला, चांगल्या वंशाचा मी असल्यामुळे मला हे पद मिळालेलं आहे, असं तो प्रतिपादित करू लागला. आणि हे जे पद आहे सम्राटाचं किंवा सुलतानाचं, हे सुलतानाचं जे पद आहे, हे सुलतानाचं पद सुलतानाचं जे पद आहे, हे सुलतानाचं पद सहज कोणालाही मिळणार नाही, नाही का? त्याच्यासाठी ईश्वराची कृपा असणं फार गरजेचं आहे, हे त्याने तिथे स्पष्ट केलं की कोणीही सुलतान नाही बनू शकत. त्यासाठी उच्च रक्ताचा असणं फार गरजेचं आहे आणि म्हणून त्याला ते पद मिळालेलं होतं. मग आता सम्राटाचं जे पद आहे, सुलतानाचं जे पद आहे, ते ईश्वराने निर्माण केलेलं आहे, कोणत्याही व्यक्तीने ते निर्माण केलेलं नाही. याचा अर्थ ईश्वर जो आहे तो सरळ सरळ संकेत सुलतानाला देतो. त्याने हे दाखवलं, लोकांना सांगितलं, सभेमध्ये सांगितलं, दरबारात सांगितलं की मला असं जाणवते की ईश्वर जणू काही मला संकेत देतो. मी माझ्या मनाप्रमाणे काही नाही करत, मला जणू काही ईश्वर हा संकेत देतो आणि तो माझ्याकडून हे करवून घेतो. जसं काही सुलतानाचं जे हृदय आहे ते हृदय जणू काही ईश्वरीय भंडार आहे आणि मला असं वाटते की लोकांची मदत करावी, लोकांना अन्नधान्य पुरवावं, त्यांची सेवा करावी.
जणू काही हे ईश्वर मला सांगतो आणि म्हणून मी हे करतो, म्हणजे लोकांची सेवा करतो, अशा पद्धतीचा तो भास दरबारामध्ये निर्माण करू लागला, जेणेकरून लोकांचा विश्वास बसावा की सुलतानाला काहीतरी ईश्वराचा निरोप येतो, म्हणजे सुलतानासोबत ईश्वराचा काहीतरी वार्तालाप होतो. आणि बलबन जो आहे तो असा तसा सुलतान नसून त्याला ईश्वराने म्हणजे अल्लाहनेच या पृथ्वीवर पाठवलेला आहे आणि तो त्याचा प्रतिनिधी आहे, ईश्वराचा म्हणजे अल्लाहचा. म्हणजे सुलतानाचं पद हे सरळ सरळ त्याने रिलेट केलं अल्लाहसोबत, अल्लाहशी निगडीत. मग अल्लाहने जर एखाद्या व्यक्तीला सुलतान बनवलं आहे तर त्याला तुम्ही नाकारू नाही शकत, त्याचा तुम्हाला रिस्पेक्ट करावा लागेल, मान सन्मान करावा लागेल. अशा पद्धतीने सुलतान पदाचं महत्व वाढावं म्हणून त्याने ईश्वरीय संकल्पना त्याच्या मागे जोडली. आता बलबनने स्वतःचा हुलिया पण पूर्णपणे बदलवून टाकला. त्याचा जो टोप होता तो टोप असा 1 ते 1.5 फूट उंच असेल, डोक्यापासून असा उंच एवढा त्याने तो बनवून घेतला. आणि दाढी जी वाढवली ना, ती दाढी अशी खाली 1-2 फूट असेल अशी, म्हणजे एक प्रकारचा इथे टोप आणि त्याची जी दाढी आहे ती दाढीपासून 1-1.5 फूट खाली. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा चेहरा 2 गज इतका लांब दिसावा, म्हणजे त्या वरच्या टोकापासून, त्याच्या टोपाच्या टोकापासून तर दाढीचं शेवटचं जे टोक होतं ना ते 2 गज इतकं लांब असेल, असा भयंकर चेहरा बलबनचा दिसू लागला. त्याने दाढी वाढवली अशी लांब, वर टोप वाढवला आणि तोही उंच असा, वरून तर खालपर्यंत, त्या टोपापासून तर दाढीच्या टोकापर्यंत याला जर चेहरा म्हटलं तर तो इतका मोठा चेहरा दिसायचा की तो असा भयंकर दिसायचा. आणि त्यामुळे त्याला आता सगळे घाबरायला लागले. एवढ्यावर तो थांबला नाही काही. त्याने आपल्या मागे, म्हणजे जेव्हा बलबन चालायचा तर त्याच्या मागे 100 असे शिपाई उघडे बंब हातामध्ये नंग्या तलवारी घेऊन फिरायचे. बलबन चालला तर ते नंग्या तलवारी घेतलेले त्याचे शिपाई 100 मागे जे होते, बलबन चालला तर ते चालायचे, बलबन थांबला तर ते सगळे थांबायचे. आणि जर बलबनच्या विरोधात एक शब्दही कोणी काढला तर सपासप तलवारीने तिथेच तुकडे करायचे. आता कोणी बोलणार नाही. बोलेल कोण? फक्त बलबन. एकटा बलबन बोलू लागला, बाकीचे सगळे ऐकू लागले. आणि भीती म्हणाल तर दरबारामध्ये जबरदस्त. त्याने नियमच बनवले होते की दरबारामध्ये कोणीही हसणार नाही, दरबारामध्ये कोणीही रडणार नाही, असा नियम बलबनने बनवलेला होता. जेव्हा त्याचा मुलगा मेला त्यावेळेला तो दरबारामध्ये बसलेला होता. शिपाई आला आणि त्याने त्याच्या कानात सांगितलं की असं असं झालेलं आहे. त्यावेळेला बलबन तिथे शांतपणे बसला होता, रडला नाही किंवा त्याच्यावर एक शब्दही बोलला नाही. शांतपणे त्याने ऐकलं. आणि जेव्हा तो दरबार संपल्यानंतर उठून एकांतात गेला तेव्हा तिथे जाऊन तो रडला, असा उल्लेख आपल्याला सापडतो. म्हणजे राजपदाचं महत्व जे वाढवायचं होतं ते वाढवण्यासाठी त्याला या सगळ्या बाबी कराव्या लागल्या. आता त्याला तुम्ही नाटकही म्हणू शकता, त्याला तुम्ही नाटक म्हणू शकता किंवा त्याला तुम्ही सुधारणा म्हणू शकता, पण हे गरजेचं होतं. कारण की बलबनचं महत्व वाढणं, सुलतानाचं महत्व वाढणं हे फार गरजेचं होतं. आणि त्यासाठी बलबन अशा पद्धतीच्या उपाययोजना करत होता. त्यामध्येच एखादा व्यक्ती जेव्हा दरबारात यायचा तेव्हा त्याला सिजदा करणं कंपल्सरी होतं, त्याशिवाय त्याला प्रवेशच नव्हता. किंवा हा नियम होता, एखादा व्यक्ती दरबारात आला की त्याने सिजदा करावा. सिजदा करावा म्हणजे काय करावा? म्हणजे प्रत्येक जण दरबारात कोणी येऊ, मग सरदार येऊ, कोणी अमीर येऊ, कोणी येऊ, तो आला की त्याने आधी सिजदा करायचा. सिजदा करायचा म्हणजे साष्टांग दंडवत, खाली झोपून सुलतानाला नमस्कार करणे. अशा पद्धतीचा, त्याला मी साष्टांग नमस्कार किंवा साष्टांग दंडवत असा शब्द वापरतो, असा सिजदा करायचा. याचा अर्थ काय होतो?
की सर्वस्वी सुलतानच, सुलतानापेक्षा मोठं आता काहीही नाही असं कबूल करणे, असाच त्याचा अर्थ होतो ना. कारण की असा साष्टांग नमस्कार कोणाला करतो आपण? एक तर देवाला करतो, ईश्वराला करतो, त्याशिवाय तर दुसऱ्याला कोणी करत नाही. असा नमस्कार सुलतानाला आता केल्या जाऊ लागला. त्याला सिजदा असा शब्द वापरला. याचा अर्थ हा झाला की बलबन म्हणजे एक प्रकारचं प्रतिरूप झाला ईश्वराचा. अशा पद्धतीने सिजदाची पद्धत त्याने आपल्या दरबारामध्ये सुरू केली. पायबोस, पायबोस करणे म्हणजे काय करणे? तर पायबोस करणे म्हणजे पायाचं चुंबन घेणे. कोणीही दरबारात आला की त्याने आधी सिजदा करायचा, तिथेच सुलतानाचे पाय असायचे. पाया पडावा लागे ना सुलतानाचं, नमस्कार करावा लागे लोटांगण घालून, आणि तिथेच त्याचे पाय धरायचे आणि त्याच्या पायाला चुंबन घ्यायचं, त्याच्या पायाचं चुंबन घ्यायचं. या प्रथेला म्हणतात पायबोस. आता सिजदा करावा लागे, पायबोस करावा लागे, आणि तिथे रडायचं नाही. कोणी दारू पिऊन म्हणजे मदिरा, चांगला शब्द वापरू त्यासाठी, कोणी मदिरा घेऊन दरबारामध्ये यायचं नाही. अशा पद्धतीच्या सगळ्या सूचना सगळ्यांना होत्या. आणि यामुळे स्वाभाविकच आता बलबनचं महत्व वाढायला लागलं. बलबन समोर आता कोणीही बोलत नाही. पूर्ण दरबार हा पिन ड्रॉप सायलेन्स असल्यासारखा सायलेंट असायचा. कोणीही तिथे बोलणार नाही, कोणी रडणार नाही, कोणी हसणार नाही, कोणी जोराने बोलणार नाही. बलबन बोलला म्हणजे फक्त बलबन बोलणार, बाकी कोणीही बोलणार नाही. या धाकामुळे हे सतत त्या सरदारांच्या मानगुटीवर बलबनचं भूत आता बसलेलं असायचं. भीती असायची, कारण की त्याच्या विरोधात बोललं की तो सपकन तलवाराने कापण्यासाठी मागे 100 गुलाम तो ठेवत होता. तर या सगळ्या बाबींमुळे आता सुलतान पदाचं महत्व वाढलं आणि चहूकडे सुलतानाची भीती, सुलतानाची दहशत सगळीकडे वाढली. आता त्याच्या पदाला जे महत्व नव्हतं ते आता इथे वाढलेलं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा की बा कशा पद्धतीने त्याने राजपदाचा नवीन सिद्धांत मांडला आणि पदाचं महत्व वाढवलं. आता हिंदू विद्रोही जे होते त्यांनी विद्रोह केलेत, हिंदूंनी विद्रोह केलेत सुलतानाच्या विरोधात. आता त्या विद्रोहांचा सुद्धा त्याला बंदोबस्त करायचा होता. मेवाती, दिल्लीच्या खालचा हा प्रदेश आहे, मेवातचा प्रदेश आहे, आणि तिथले जे हिंदू होते ते मेवाती म्हणून ओळखल्या जायचे. अशी अवस्था होती दिल्लीची की संध्याकाळ जर झाली ना तर दिल्लीचे सगळे दरवाजे बंद करावे लागत होते. कारण की मेवाती घोड्यावरून यायचे आणि घराच्या समोर घरात जे सापडेल ते लुटायचे, उचलायचं आणि पळून जायचं जंगलामध्ये. दिल्लीच्या अवतीभोवती पूर्ण जंगली प्रदेश होता, जंगल होता, आणि त्यामुळे त्या जंगलामध्ये मेवाती लपून बसायचे. आता त्यांच्या उत्पन्नाचं साधन हिसकल्या गेल्यामुळे त्यांनी साहजिकच हा धंदा सुरू केला. त्यांनी दिल्लीवर आक्रमण करणं सुरू केलं, हल्ला करायचा, तिथून सगळं लुटायचं आणि पळून जायचं, जंगलामध्ये जाऊन लपायचं. आता यामुळे काय झालं की सुलतानाच्या पदाचं महत्व एकीकडे वाढवतो आहे बलबन, आणि सोबत सोबत एकीकडे मेवातींचे हे जे हल्ले आहेत ते वाढत आहेत, आणि त्यामुळे या हल्ल्यांचं प्रत्युत्तर त्याला शोधायचं होतं. आणि म्हणून त्याने काय केलं की जे जंगल आहे त्या जंगलाचा पूर्ण भाग, तो पूर्ण जंगल सगळं कापायला लावलं. त्याने पूर्ण जंगलच कापायला लावलं. म्हणजे दिल्लीच्या अवतीभोवतीचा जेवढा प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये झाड त्याने ठेवलंच नाही, अख्खं जंगल कापून काढलं. आणि त्यामध्ये लपलेले जे मेवाती होते त्या मेवात्यांना बाहेर काढलं आणि त्यांची सरसहा कत्तल केली. मेवात्यांची कत्तल केली, मारून टाकलं लोकांना, जंगल झाड सगळे साफ करून टाकले. त्यामुळे स्वाभाविकच आता लपायलाही जागा नव्हती. मेवाती सुद्धा आता शिल्लक राहिलेले नव्हते. अशा पद्धतीने त्याने मेवातींचा बंदोबस्त केला. अवधमध्ये पण त्याला समस्या होती. अवधमध्ये सुद्धा तिथले जे हिंदू होते त्यांनी बंड करायला सुरुवात केलेली होती अवधमध्ये.
आणि त्यामुळे त्यांचाही बंदोबस्त करणं त्याला गरजेचं होतं. त्यांचा उपद्रव वाढत चाललेला होता. आता तिथे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काही सरदारांना पाठवलं, काही अमीरांना पाठवलं, पण ते शक्य होत नव्हतं. विद्रोह काही शांत होत नव्हता. आणि त्यामुळे स्वतः बलबन तिथे गेला. कटेहरचा तो भाग आहे, कटेहरचा प्रदेश, त्या कटेहरच्या भागामध्ये ते सैन्य घुसलं. त्यांनी तिथे असलेल्या राजपुतांचा पराभव केला. त्याचबरोबर अवधमध्ये जे ते लुटारू होते त्यांच्यावरही हल्ला केला आणि त्यांचीही कत्तल केली. म्हणजे अवधमध्ये कत्तल केली. त्याच्यानंतर राजपुतांचा जो विद्रोह सुरू होता त्यांच्यावरही हल्ले केलेत आणि राजपुतांची पण कत्तल केली. अशा पद्धतीने हिंदूंचा जो होणारा विद्रोह होता तो क्रूरतेने त्याने दाबून टाकला. जे बंड होत होते, मेवात्यांचे बंड असो, अवधमधील बंड असो, राजपुतांचे बंड असो, हे सगळे बंड त्याने कापून काढले, तोडून काढले आणि क्रूरपणे त्यांचा दमन केला. आणि जे सापडले त्यांना अक्षरशः कंठस्नान घातलं आणि मारून टाकलं. इतका क्रूरपणे हे सगळे बंड त्याने दाबले. आता त्याच्या पदाचं जे महत्व गेलं असं आपण म्हणतो ते कोणामुळे गेलं? या 40 गुलामांच्या गटामुळे गेलं. 40 गुलामांचा गट काय करतो? 40 गुलामांचा गट त्या सुलतानाला पदावरून खाली खेचतो, आपलं जर ऐकत नसेल तर, आणि त्या जागेवर दुसऱ्या सुलतानाची नियुक्ती करतो. आणि त्यामुळे हे 40 गुलाम म्हणजे डोकेदुखी झाली होती. कोणताही सुलतान असो त्याची ही डोकेदुखी असायची. बलबन त्यांच्यापैकी एक होता आणि त्यामुळे बलबनला हे माहित होतं की हे आपल्याला करायचं आहे. म्हणून त्याने काय केलं की हळूहळू एक 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 जे त्या 40 गुलामांपैकी गुलाम होते त्यांना पकडलं आणि एका एकाने त्यांना नष्ट करायला त्याने सुरुवात केली. आता 40 गुलामांपैकी काही गुलाम तर त्याने नष्ट करून टाकले, पण जे महत्वाचे होते, जे मोठे होते किंवा ज्यांची सैन्य संख्या जास्त होती असेही काही गुलाम होते. त्यापैकी शेरखान सुकर अत्यंत निकटवर्तीय होता हा बलबनचा, अत्यंत जवळचा. आणि त्यामुळे बलबनचा अत्यंत विश्वासपात्र असल्यामुळे त्याला सीमा प्रदेशावर, शेरखान सुकरला सीमा प्रदेशावर नियंत्रणासाठी पाठवलेलं होतं. कारण की मंगोलांचा दबाव होता, मंगोलांची आक्रमण होत होती आणि त्यांना उत्तर देण्यासाठी शेरखान सुकर तिथे होता. पण बलबनच्या मनात ही शंका होती की शेरखान जर मंगोलांना भेटला आणि जर त्याने आपल्यावर आक्रमण केलं तर आपण काय करणार, ही शंका होती. कारण की बाकीचे 40 गुलामांपैकी बरेचसे गुलाम तर त्याने मारून टाकले होते, पण शेरखान सुकर हा त्यांच्यात त्यातल्या त्यात फार पराक्रमी होता. आणि त्यामुळे शेरखान जर तिकडे गेला आणि त्याने जर मंगोलांना जवळ केलं आणि ते जर एकत्रित आले मंगोल आणि शेरखान, तर आपली काही सोय नाही. हे जेव्हा त्याला वाटलं, अशी जेव्हा त्याला शंका आली, तेव्हा शेरखानला त्याने विष देऊन मारून टाकलं. एक तर विश्वासपात्र होताच ना, त्यामुळे जे काही बलबन सांगायचा तो शेरखान करायचा. या शेरखानला त्याने विष दिलं आणि विष देऊन त्याला जीवाने मारून टाकलं. शेरखान संपला. पुढे तुघरील बेग, त्या 40 गुलामांच्या गटापैकी एक अजून महत्वाचा, तो म्हणजे तुघरील बेग होता. आता तुघरील बेग हा दूरदूरच्या प्रांतांवर वचक ठेवण्यासाठी फार महत्वाचा होता. हाही पराक्रमी होता आणि त्यामुळे तुघरील बेगचंही महत्व फार वाढलं होतं. त्याला आता बंगालमध्ये जी बंडखोरांची स्थिती होती ती स्थिती पाहता तुघरील बेगची नियुक्ती बंगालवर करण्यात आली. आणि बंगालला आपल्या ताब्यात घेण्यासाठी बलबनने तुघरील बेगला पाठवलं, तिथल्या विरोधकांना संपवणे आणि तिथे आपली सत्ता प्रस्थापित करणे याकरिता तुघरील बेगची नियुक्ती तिथे करण्यात आलेली होती बंगालमध्ये. आता हा जेव्हा बंगालमध्ये गेला तेव्हा बंडखोर बनला. म्हणजे तिथे बंगालमध्ये कुणीही गेला तर तो बंडखोर बनतो आणि स्वतंत्र होण्याला पाहतो. तुघरील बेग सुद्धा स्वतंत्र झाला. त्याने स्वतःला पदवी सुद्धा घेतली,
सुलतान मुगिसुद्दीन अशी त्याने पदवी घेतली तुघरील बेगने आणि स्वतंत्रपणे राज्यकारभार करू लागला. आता हे जेव्हा माहीत पडलं बलबनला, त्यावेळेला बलबनने अवधचा सुभेदार अमीन खान याची नियुक्ती केली त्या तुघरील बेगचा पराभव करण्यासाठी. पण अमीन खानचाही पराभव झाला. इतर सरदारांना पाठवलं, तेही शक्य नाही झालं. तुघरील बेगने त्यांचाही पराभव केला. त्यावेळेला जरीही बलबनचं वय झालेलं असलं तरी बलबनची शमशेर, बलबनची तलवार तेवढीच क्रूर होती. आता बंगालचा विजय करण्यासाठी स्वतः बलबन निघाला. त्याने मोठी सैन्य भरती केली. एक मोठं सैन्य घेऊन तुघरील बेगच्या पारिपत्यासाठी तो बंगालकडे निघाला. आणि जेव्हा तो बंगालमध्ये उतरला, तुघरील बेग पळायला लागला. कारण की त्याला माहित होतं बंगालमध्ये एकदा बलबन आला की तो आपल्याला मारल्याशिवाय सोडणार नाही. आणि म्हणून तुघरील बेग पळायला लागला. त्याची सैन्य शक्ती अफाट होती. ते सगळं बघितलं त्याने. बलबनचा तो रुद्रावतार बघितला आणि तुघरील बेग पळायला लागला. आणि त्यामुळे त्याच्या मागे सैन्य लावून त्याला पकडण्यात आलं. तुघरील बेगला त्याला मारून टाकण्यात आलं. आणि लखनौती त्याची राजधानी होती. त्या लखनौतीमध्ये बलबनने एक वधस्तंभ उभा केला, मोठा खांब उभा केला. आणि जे जे तुघरील बेगचे साथीदार होते त्यांना पकडून आणून त्या फासावर तिथे त्याला भर चौकामध्ये लटकविण्यात आलं. त्याच्या घरातील जे कोणी नातेवाईक असतील, त्याचे निकटवर्तीय असतील, सोबत असतील, कोणीही असो, त्याचे सरदार असो, कोणी असो, त्यांना पकडायचं आणि वधस्तंभावर न्यायचं आणि मारून टाकायचं. अशा पद्धतीने क्रूरपणे तुघरील बेगला तर मारलंच, त्याला जेवढे सोबत होते त्या सगळ्यांना मारून टाकला. आणि त्यामुळे स्वाभाविकच तिथे भयंकर स्थिती निर्माण झाली. बंगालची जनता खूप जास्त घाबरली. आता त्यांना बलबन शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे बलबन जे म्हणेल ते तिथे घडणार होतं. आणि त्याने स्वतःचा मुलगा, लहान मुलगा जो होता बुगरा खान, याला तिथे त्याने सुभेदार म्हणून नियुक्त केलं आणि तो परत आला. अशा पद्धतीने तुघरील बेग सुद्धा संपला. म्हणजे जवळजवळ 40 गुलामांचा गट समाप्त झाला. शेरखान सुकर आणि तुघरील बेग हे त्याच्यातले फार महत्वाचे दोन सरदार होते. त्यांना त्याने नष्ट केलं. मंगोल जे होते किंवा मंगोलियन जे होते, हे मंगोलियन त्या सीमेवर दबाव ठेवून होते. या मंगोलांवर बलबनला दबाव ठेवायचा होता. आणि म्हणून त्याने काय केलं की तो जो सीमेलगतचा भाग आहे, ज्या भागातून आक्रमण होतात मंगोलांचे, त्या भागावर किल्ले बांधले. तिथे किल्ले बांधले लाहोरच्या परिसरात. आणि त्या परिसरामध्ये किल्ले बांधून तिथे आपलं मोठं सैन्य त्याने ठेवलं. जसं मुलतान आहे, समाना आहे, हे ठिकाण आहेत तिथले. मुलतान, समाना या ठिकाणी त्याने मोहम्मदला आणि बुगरा खानला नियुक्त केलं होतं. म्हणजे आता ज्याचा उल्लेख केला आपण, बंगालमध्ये बुगरा खानचा सरदार म्हणून सरदार म्हणून त्याची नियुक्ती केलेली होती. त्याच बुगरा खानची नियुक्ती इकडे, ते आधी झालं. त्याच्यानंतर समानामध्ये बुगरा खानला नियुक्त करण्यात आलं होतं. म्हणजे एक मोठं लष्कर उभं केलं वायव्य सीमा हद्द सरहद्द भागेवर. तिथे मोहम्मदाला आणि बुगरा खानला, त्याचा मुलगा, यांना तिथे त्याने ठेवलं. अत्यंत उत्कृष्ट असं सैन्य सीमेवर ठेवलं, जेणेकरून आक्रमण झालं मंगोलांचं की तिथे आपला बंदोबस्त असला पाहिजे, त्यांना विरोध करता आला पाहिजे. आणि दिल्लीमध्ये सुद्धा एक खडे सैन्य ज्याला म्हणतात, रिझर्व्ह फोर्स, अशी एक मोठी फोर्स त्याने दिल्लीमध्ये तयार ठेवली. आक्रमण झालं की ही फौज लढण्यासाठी तयार. त्याला खडे सैन्य असा शब्द वापरलेला आहे. स्टँडिंग आर्मी किंवा रिझर्व्ह फोर्स असं त्याला म्हटलेलं आहे. अशी फौज त्याने तयार केली. आणि मंगोलांना भारताच्या सीमेकडे फिरकू सुद्धा दिलं नाही. जेव्हा मंगोलांसोबत युद्ध सुरू झालं, त्याच्यामध्ये त्याचा जो मुलगा होता मोहम्मद, याच्याकडे जबाबदारी सोपवली होती. तो मारला गेला.
मोहम्मद मारला गेला. त्याच्यानंतर बुगरा खानकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली आणि तेवढ्यात बलबन आजारी पडला आणि 1287 मध्ये त्याचा देहांत झाला, तो मेला 1287 मध्ये. अशी एक मोठी कारकीर्द बलबनची होती. बलबनने शासन व्यवस्थेकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष दिलं असं आपल्याला दिसतं. अशा बलबनचं मूल्यमापन करताना आपल्याला असं म्हणता येईल की बलबनने स्वतःच्या कारकिर्दीत साम्राज्य विस्ताराला फार त्याने महत्व दिलं नाही. त्याने महत्व दिलं जे राज्य आपल्याकडे आहे त्याची घडी नीट लावणं, याला त्याने महत्व दिलं. शासन व्यवस्था स्ट्रॉंग करणं, याला त्याने महत्व दिलं. स्वतःचं सैन्य स्ट्रॉंग करणे, याला त्याने महत्व दिलं. सैन्याला घोडे पुरवणे, खोगीर पुरवणे, तलवारी पुरवणे, भाले पुरवणे, ढाल पुरवणे, त्या घोड्यांना डाग देणे, कारण की सैनिकही बदमाशी करायचे. चांगल्या नस्लचे जे घोडे होते, उंच पुरे मोठे घोडे जे असायचे अफगाणिस्तान मधून बोलावलेले, त्या घोड्यांना ते विकायचे आणि छोटे जे खेचर असायचे, छोटे घोडे, त्याला खेचर असं म्हणतात, असे घेऊन ते युद्धासाठी यायचे. म्हणजे मोठे घोडे विकून टाकायचे, पैसे कमवायचे आणि युद्ध जेव्हा व्हायचं तेव्हा छोटे छोटे घोडे घेऊन ते यायचे. त्यामुळे त्या घोड्यांना डाग देण्याची पद्धत त्याने सुरू केली आणि त्यामुळे आता ते घोडे कोणाला विकता येत नव्हते. अशा पद्धतीने बलबनने त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आपल्याला दिसून येते. बलबनच्या या विशेष सुधारणा आहे. बलबनने जो बंदोबस्त केला त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे, त्याने बलबनने सुलतान पदाचं महत्व वाढवलं. हे आपण बघितलं कशा पद्धतीने वाढवलं, पण हे मूल्यमापन करताना अत्यंत महत्वाचं आहे की सुलतानाच्या पदाची जी पदाचं जे महत्व गेलं होतं ते महत्व त्याने पुन्हा प्राप्त करून दिलं, हे फार महत्वाचं आहे. 40 गुलाम जे सुलतानाला आपल्या हातातलं बाहुलं बनवून नाचवायचे, त्या 40 गुलामांना नष्ट करून 40 गुलामांचा गटच समाप्त करून टाकला. म्हणजे पुढे येणाऱ्या सुलतानांना त्याच्यामुळे त्रास होणार नाही ही व्यवस्था त्याने आधीच करून ठेवून दिली. असा हा प्रतिभा संपन्न असलेला, दृढ संकल्प असलेला, प्रतिभा संपन्न असलेला, अत्यंत कुशल असा शासक काळाच्या पडद्याआड गेला असं आपल्याला म्हणता येईल. बलबन धार्मिक वृत्तीचा होता. 5 वेळा नमाज पढणारा होता. असा हा बलबन धार्मिक दृष्ट्या आणि व्यक्तिगत दृष्ट्या अत्यंत पवित्र जीवन जगणारा असा हा बलबन होता. अशा पद्धतीची माहिती आपल्याला बलबन विषयी मिळते. इथे आपण थांबूया. बलबनची कारकीर्द अत्यंत महत्वाची आहे. या एकूण लेक्चर मधून तुम्हाला जशा पद्धतीचे वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे बहुपर्यायी प्रश्न काढता येतात त्या पद्धतीचे तुम्ही काढावेत आणि त्याच्यावरून अभ्यास करावा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.